पार पाडीन। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राला पाहायला मिळाली। कैलास पाटील आणि अभिजित पाटील हे दोघंही निवडून आलेत विधानसभेमध्ये आणि आपण आता पहिल्यांदा आज ते विधान भवनामध्ये या सत्राच्या निमित्ताने आलेच आपल्याला पाहायला मिळालं। काय सर प्रतिक्रिया? अभिजित पाटील देखील आता आपल्या सोबत विधान भवनामध्ये असणार आहेत। निश्चितच 2019च्या निवडणुकीत माझ्या विधानसभेच्या निवडणुकीची प्रचाराची बऱ्यापैकी धुरा अभिजितने सांभाळली होती, त्यामुळे त्यांना निवडणुकीचा अनुभव होताच। आणि आमचा माया मतदारसंघाचा धाराशिव कारखाना हा बऱ्याच वर्षापासून बंद होता, तो बंद पडलेला कारखाना त्यांनी चालू करून व्यवस्थितपणे चालवला। त्याच पद्धतीने विठ्ठल सहकारी साखर कारखाना जो पंढरपूरचा आहे तोही बंद होता, खूप मोठ्या अडचणीत होता, त्याला या अडचणीतून बाहेर काढून आज आपण बघतोय की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त भाव जवळपास 3,500 रुपये प्रति टन हा शेतकऱ्यांना भाव द्यायचं काम त्या कारखान्याच्या माध्यमातून केलेलं आहे। आणि अभिजितला विपरीत परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याला कसं सामोरं जायचं आणि त्यातून यश कसं मिळवायचं ह्याचा अनुभव आहे, त्यामुळे निश्चितच त्यांनी 3 महिन्यात त्या 30 वर्ष सत्ता उलटून टाकली आणि माढा मतदारसंघातल्या जनतेने त्यांना भरभरून प्रेम दिलं। आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी त्यांच्या पाठीशी आशीर्वाद ठेवला, त्यामुळे माढ्यासारख्या मतदारसंघाचं त्याचं प्रतिनिधित्व करतायत। आणि इथून पुढच्या काळातही निश्चितच ते मतदारसंघासाठी, पूर्ण महाराष्ट्रासाठी, सोलापूर जिल्ह्यासाठी चांगलं काम करतील आणि आम्हाला अभिमान वाटेल असं माझं भाचा काम करेल अशी मला खात्री आहे। अभिजितजी, आपली प्रतिक्रिया? मामांना पाहून त्या ठिकाणी 2019ची निवडणूक बघितली आणि प्रचारामधून त्या ठिकाणी मामांकडून खूप काही शिकायला मिळालं। संयम असेल, मामांचा साधेपणा असेल आणि त्यातूनच त्या ठिकाणी माढा मतदारसंघाची निवडणूक लढत असताना लोकांमध्ये कसं मिसळायचं ते ओमदादा आणि कैलासदादांकडनं बघितल्यामुळं त्या ठिकाणी त्याचा खूप मोठा फायदा झाला। आणि या निवडणुकीत माढा मतदारसंघातील लोकांनी पवारसाहेब, मोठेदादा, खासदारसाहेब, माझे सर्व नेते मंडळी आणि या माढा मतदारसंघातल्या जनतेनं निवडून दिलं आणि आज विधानसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली, त्या संधीचं नक्की सोनं करून दाखवेल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन मनोज जयस्वालसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। युतीतला निर्णय जाहीर हे तिघजण एकत्र बसून करतील ना, त्यामुळे आता कदाचित त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं असेल, त्याच्यावर ह्या 3 नेत्यांची बैठक होईल। आवश्यकता त्यांना वाटली तर आमदारांच्या बरोबर बोलतील, खासदारांच्या बरोबर बोलतील, पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बरोबर बोलतील आणि मग त्याच्यावर निर्णय करतील। धन्यवाद सर, धन्यवाद। अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता, एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। श्री मकरंद जाधव, श्री अमित जनक, श्री प्रशांत ठाकूर, श्री अमीन पटेल। मी मकरंद सुमन। तर विरोधक एकत्र येऊन शपथविधी संदर्भामध्ये सध्या बैठक घेत आहेत। आज विरोधकांनी सभात्याग केलेला आहे आणि त्यानंतर त्यांची बैठक सुरू होऊन शपथविधीच्या संदर्भात विरोधक आता निर्णय घेणार आहेत। अंबादास दानवेंच्या दालनामध्ये सध्या विरोधी पक्षांची ही बैठक सुरू आहे आणि याच बैठकीमध्ये शपथविधीच्या संदर्भातला निर्णय विरोधक घेणार आहेत। या संदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या पक्षाच्या बैठकांमध्ये याची चर्चा होईल आणि त्याच्यावर निर्णय करू आम्ही। एकूण अजित पवारांच्या मालमत्ता